भाऊया भाऊया अरे 50,000 मी काय होतं काय तुला भाऊ अरे या ना तुम्ही या ना 50,000 दिले सर तुम्ही किती अरे भाऊ नाही 50 लोक किती तारीख दिली त्यांनी ठीक आहे मोबाईल घ्यायला लागला तुम्ही भाऊ तुझा डॉक्टर काय होते काम यांचं सांगा मला काय प्रॉब्लेम काय अडचण काय काय केलं तरी 15 मार्च तुम्हाला 2 मिनिट भेटू गेलो मी काय केलं काय प्रॉब्लेम सांगा सर काय प्रॉब्लेम एक तर आमची पगार थांबवली शाळेने. मी थांबवली का शाळेत ऐक सर नाही मी थांबवली का विचार सर आता शाळेत जर समजा शाळा आहे शाळेवर शिक्षण अधिकारी आहे उपसंचालक तुम्ही आहात बरोबर आहे पगार का थांबवली म्हणून आम्ही अर्ज केला त्यानंतर त्या महिन्याची पगार केली त्याच्यानंतर सर्व शाळेचं शिक्षक जे आहे ते तपावाढ केली अधिकाऱ्याचं काय म्हणणं आहे बोल घेतली चांगली रेकॉर्डिंग घ्या यापुढे मला तुमच्या गेले तुमचे अधिकारी मी तुम्हाला 2 मिनिट पेमेंट भेटू नका आता तुमच्या पाया पडतो पाया मग तुम्ही करायला म्हणते काम तुम्ही सांगू शकता चालेल 2 झाले तर तुम्हाला 2 मिनिट तुम्ही नाव घेतला समायोजन पगार वगैरे सगळं जिल्ह्याचे विषय इथूनच तो विषय पण ठीक आहे आपण त्याला सांगितलं 15 मार्च नुसार ते काम करतील आणि याच्यानुसार पुढे जातील सविस्तर घ्या सेवा ज्येष्ठ सेवाबाबत आणि सदाशिव आणि गणेश भोसले 2 जण आले. आता त्यांनी ते आपले रमेश पाटील नावाचे कार्यकर्ते आहेत ते घेऊन आले. त्यांनी कपडे काढून आंदोलन चालू केलं इथे माझ्याकडे. तर त्यांचा वेतनाचा प्रश्न माझ्या माहितीनं आम्ही इथून पत्र दिलेलं आहे. पण आता ते व्यवस्थित काय करा सेवा ज्येष्ठप्रमाणे ते एक्सरसाइज करण्याची खात्री करा. लगेच त्यांचं आहेत पैसे. आता ऐका ना त्यांना तुम्ही रिझल्ट ऑर्डर पारित करा. त्यांना मी उद्या त्यांना एक संधी द्या तिथं बोलून घ्या. ऐका ना माझं ऐका पूर्ण संधी द्या त्यांना त्यांची सेवा ज्येष्ठ दाखवा ना त्यांची आणि मग त्यांना म्हणा कोर्टात जा आम्ही जर चुकीचं केलं असेल तर कोर्टात जा म्हणा मग. हां